हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आणि सानू पण तुमचं स्वागत करते आमच्या चॅनल मध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? तुमची दिवाळीची साफसफाई चालू आहे की नाही, चालू झाली की नाही, कोणत्या रूमची साफसफाई झाली, कोणती नाही झाली, काय करताय सगळं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि काय काय करणार आहे तुम्ही तुमच्या दिवाळीला, काय काय खरेदी करणार आहे ते आम्हाला सांगा, कारण आमची अजून काहीच नाही। आम्ही आमच्या घरी अजून जाणार आहे, मग साफसफाई करणार, मग सानूला नवीन नवीन ड्रेस घेणार है ना। सानूला काय घ्यायचं? मला ना छोटी वाली घागरा घ्यायची। छोटी वाली घागरा घ्यायची आहे सानूची। खूप सुंदर सुंदर आम्ही फोटो काढले होते मागच्या वेळेस, घागरा घालून है ना, किल्ल्याजवळ बसून खूप मस्त मस्त फोटो काढले होते। तर तुम्ही काय करताय तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की साफसफाई जर का तुम्ही तुमच्या दिवाळीची केली नसेल तर छोट्या मोठ्या टिप्स देणार आहे, तर ते तुम्ही पुढे बघा। आता एवढंच बोलणार आहे आणि व्हिडिओ थांबवणार आहे, त्याच्यानंतर एक छोटीशी माहिती देईल आणि मग नंतर परत भेटू। बाय बाय। तर मी आता तुमच्याशी बोलता बोलता म्हणजे रेडी होता तुमच्याशी बोलते। तर मला आता व्हिडिओ शूट करायचे आहे, थोडे एक दोन तीन व्हिडिओ बसले, रिकामे बसले, जस्ट आता वाजले आहेत 8:30। बघा तुम्हाला घड्याळात दाखवते, 8:30 वाजले आहे, 8:30 झाले। तो जस्ट मला मी दोन तीन व्हिडिओ शूट करून ठेवते आता, कारण इथे आली आहे, इथे टाइम आहे माझ्याकडे। पुण्याला गेली की मला परत वेळ भेटतोय नाही भेटतोय, त्या हिशोबाने मी माझे व्हिडिओज बनवत असते, तर बनवते पण तरी स्टील कसं जसं भेटेल तसं। तर मी रेडी होता तुमच्याशी गप्पा मारते आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे मी म्हणले होते की तुम्हाला की मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेल टिप्स, बट जर का वेळ भेटला तर सांगेल, अदरवाईज नाही सांगणार। अदरवाईज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, नाहीतर एक छोटे 2-4 गोष्टी ज्या आहेत बेसिक ज्या असतात ना त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल ह्याच्यात, किंवा आत्ताच म्हणजे रेडी होता तुम्हाला मी सांगते। बघा आता जनरली आता आपल्याला दिवाळीची साफसफाई करायची, तर आपल्याला काय करायचं आहे बेसिकली आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं आता बघा गणपती झाले, ज्यांच्या घरात गौरी असतील त्यांच्या घरात सुद्धा साफसफाई ऑलमोस्ट गणपती गौरीत झाली असेल, बट स्टील गणपती गौरीला आता ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे। त्यानंतर नवरात्र झाले आहेत, बऱ्याचशांच्या घरी नवरात्र झाले असतील, मला वाईट्स असतील तर वाईट्स ना, नवरात्र झालेले आहे बऱ्याचशांच्या घरी। तर नवरात्रात पण बऱ्याचशा लोकांकडे साफसफाई होऊन जाते आणि त्यामुळे काय होतं एवढं काही घाण होत नाही, बट स्टील जाळे वगैरे लागतात, हे सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळे क्लिनिंग करणं गरजेचं आहे। तर दिवाळीत कसं असतं, दिवाळीत डीप क्लिनिंग महत्त्वाची आहे। तर डीप क्लिनिंग म्हणजे काय, घरातला कानोकोपरा म्हणजे कपाट असू दे, तुमचे बेड असू दे, तुमचं काही असू दे, कानोकोपरा तुम्हाला स्वच्छ करायचा असतो। आणि त्या कानोकोपऱ्यात स्वच्छ करणं म्हणजे कशासाठी, तर तुमच्या घरात कुठली शिल्लक गोष्ट अशा गोष्टी असतील ज्या तुम्ही कधी वापरत नाहीये किंवा कधी तुम्हाला त्याचा उपयोग झाला नाहीये, बऱ्याच दिवसातनं ती अडगळ तुमच्या घरात अडकलेली आहे, तर लक्ष्मी पूजनाच्या आधी ती अडगळ तुम्हाला तुमच्या घरातनं काढायची आहे आणि लक्ष्मीला वास करण्यासाठी तुम्हाला जागा करायची असते। त्यामुळे शक्यतो दिवाळीची साफसफाई आपण खूप डीप क्लिनिंगनुसार करतो। लोक घरी पेंट देतात, कलर करतात, साफसफाई करतात, भांडे घासतात, नवीन कपडे घेतात, बऱ्याचशा गोष्टी असतात। तर अशा पद्धतीने लोक खूप डीप क्लिनिंग करतात। बरं, ह्या डीप क्लिनिंगचा अर्थ काय आहे की डीप क्लिनिंगमध्ये तुम्ही लक्ष्मीला तुमच्या घरात येण्यासाठी तिला आमंत्रण देता। तर अगं माझा फोन तो आमंत्रण तुम्ही देता, त्याच्याने काय होतं तुम्हाला सगळ्या घरातली एकंदरीत साफसफाई पण होते आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ होऊन निघतं। तर मी रेडी होता तुमच्याशी बोलतीये, तर अशा प्रकारे असतं। आणि ह्या गोष्टी का महत्त्वाच्या असतात, तर आपण जसं म्हणतो की घरात स्वच्छता ही असायलाच हवी, घरात आपला कानोकोपरा हा स्वच्छ असायलाच हवा, कारण जराशी पण तुमच्या घरात धूळ किंवा खराब असेल तर देवी तिथे त्या घरात वास करत नाही, ती चालत्या पावलाने तिथून परत जाते असं म्हटलं जातं। त्यामुळे दिवाळी हा इतका मोठा सण आहे ना, आपण म्हणतो दिवाळ सण म्हणजे काय, तर आपल्या घराला चमकवणं। आपल्याला असं वाटतं मस्तपैकी पैठणी घालावी, साडी घालावी, चमकीचे दागिने घालावे, आपण आपल्या स्वतःला सजवतो, तर मग आपल्या घराला का नाही सजवायचं, आपल्या घराला का नाही स्वच्छ करायचं। तर अशा पद्धतीने आपल्याला हे असतं, सगळी तयारी करायची असते। तर आता बघा तुम्हाला मी पण जशी रेडी होतीये, तर कसं होतं ना, थोडा लुक लगेच चेंज होऊन जातं आपल्या सगळ्या घराचा, आपल्या विचारांचा, पॉझिटिव्हिटीचा, निगेटिव्हिटी सगळी घरातनं निघून जाते। तर बेसिकली ह्याच्यासाठी आपण दिवाळी साजरी करतो, कारण बघा
अमावस्या असून सुद्धा आपण लक्ष्मीपूजन करतो. तर लक्ष्मीला आमंत्रण देतो आपण की आपल्या घरात ये, आमचं घर धनधान्याने भरून ठेव आणि अशाच आमच्या घरात राहा, तू अशाच आमच्या घरात सदैव राहा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे लक्ष्मीला घरी बोलवायचं असतं. म्हणून मग ते म्हटलं जातं की आपण लक्ष्मीपूजनला पूर्ण जी आहे ती साफसफाई करतो. तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळे तुमचे जुने कपडे, जुने भांडे, जुने सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. कारण ते घरात ठेवू नये असं म्हटलं जातं आणि खरंच आहे. आपण त्या गोष्टी घरात नाहीच ठेवल्या पाहिजेत. कारण आपण असं म्हणतो की ती सगळी जी दरिद्री असते ती निघून जाते आणि त्यांनी आपल्याला जे आहे तो त्रास होत नाही. तर बघत असेल तुम्ही म्हणा की असं काम मेकअप करते, तर कसं आहे, कुठली गोष्ट प्रेझेंटेबल जर का दाखवायची असेल किंवा प्रेझेंटेबल दिसायचं असेल तर कुठेही थोडंसं प्रेझेंटेबल राहणं गरजेचं असतं मम्मी. तर त्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हे खूप गरजेचं असतं. तर बस हेच आहे. आणि बेसिकली अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करेल की नक्की आपल्याला दिवाळीत काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर मी आता रेडी तर झालीच आहे. हा व्लॉगमध्ये काय असेल ॲडिशनल गोष्टी तर नक्कीच ॲड करेल. अदरवाईज तुम्हाला दाखवेल म्हणजे काही करायचं असेल तर जनरली मी तुम्हाला ह्याच्या पुढे दाखवेल की आता कसे इकडे जे मी माझ्या माहेरी आली तर इथे पण आता दिवाळीची सगळी तयारी चालू आहे. तर रंगरंगोटी केलेली आहे. बरं, हा अजून एक विषय असा होता की मी तुम्हाला बोलले होते की कालचा मी जो टायटल टाकला होता तो असा का टाकला होता. तर बेसिकली तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला फार डीपली सांगणार नाही मी त्या गोष्टी, कारण काही गोष्टी असतात ज्या खूप पर्सनल लेवलच्या असतात. त्यामुळे त्या गोष्टी डीपली नाही सांगणार. पण एवढंच सांगेल की थोडीशी एक अचानक एक दुर्घटना झाल्यामुळे त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला अचानक इकडे यावं लागलं. आणि त्यामुळेच त्यानिमित्ताने आपण म्हणतो की चांगला काळ, वाईट काळ, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी म्हणजे सुविचार जे मी टाकत असते, आपले स्वामींचे संदेश मी जे टाकत असते. कारण स्वामी म्हणतात ना की जे काही घडतं ते तुझ्या चांगल्यासाठीच घडवतो मी आणि त्यांच्या मर्जीनुसार किंवा त्यांच्या मान्यतेनुसार कुठलीच गोष्ट होते किंवा नाही होत, हे सगळं त्यांच्यानुसारच होतं. त्यामुळे शक्यतो आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशीच एक दुर्घटना घडल्यामुळे मी अचानक इथे आले. आता त्यानंतर आता लक्ष्मीपूजनाच्या आधी घरी म्हणजे माझ्या माहेरी सत्यनारायण पूजा आहे. तर त्या सत्यनारायण पूजेसाठी मी इकडे आलेली आहे. आणि जनरली ते जसं दाखवलं मी तुम्हाला दाखवेल म्हणजे याच्या पुढे की घरात जो काही आवराआवर चाललेली आहे तर ती आवराआवर जी आहे ती आवराआवर त्यासाठीच पूजेच्यासाठी चाललेली आहे. तर आता आम्ही सध्या दुसऱ्या घरी आहोत, त्याच्या शेजारच्याच सोसायटीच्या घरी आहोत. आणि जेव्हा रविवारी पूजा होईल त्याच्यानंतर सगळे तिकडे शिफ्ट होणार आहेत. कारण तिकडे कलरिंग, सगळं साफसफाई, सगळं शिफ्टिंग तिथे चालू आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं. तर कसं होतं, तुम्हाला नक्की ॲक्च्युली पूर्ण नाही गोष्ट सांगू शकणार, बट ती मी मागच्या ह्याच्यामध्ये ते टाकलं होतं, तो टायटल टाकला होता म्हणून तुम्हाला एक त्याचा आयडिया दिला, एवढंच. तर बस एवढंच होतं, बाकी काही नाही. चला, तुमच्याशी बोलता बोलता मी रेडी पण झाले. आता ह्याच्यानंतर बघा झटपट, नाही जास्ती काही मेकअप वस्तू वापरता मी रेडीसुद्धा झाले पुढच्या सगळ्या व्हिडिओजसाठी. तर आता मी माझा व्हिडिओ इथे थांबवते. ॲडिशनल गोष्टी ज्या आहे मी करते ते तुम्हाला दाखवते आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा काय तयारी चालू आहे. आता इथे तुम्ही बघू शकता किचन क्लिनिंग चालू आहे, जी आम्ही बोलवलो आहे अर्बन कंपनी च्या लोकांना. त्यामधनं 2 लेडीज आलेल्या आहेत. तर त्या किचन क्लिनिंग करत आहेत. तर हा सगळा असा पसारा काढून ठेवलेला आहे किचनचा. तर ते सगळं ठेवणार परत आणि परत तिथे लावून देणार. ते ह्या पद्धतीने असं सगळं आहे बघा, कलरिंग वगैरे आणि सामान काढून ठेवलं आहे. तर सध्या इथे नाही आहे, दुसरीकडे राहतो आहे, त्यामुळे इथलं सगळं सामान सेटअप करणार आहेत. आणि मग संडेला पूजा झाल्यावर मग इथे राहणार आणि मग पूजा झाली की आम्ही जाणार पुण्याला. हा होता व्लॉग. आणि कसा वाटला व्हिडिओ? ह्यात काही नव्हतं जास्ती, बट स्टील एक छोटासा व्हिडिओ होता. भेटूया परत, बाय.